हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा, रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. पावसाळा सुरू झाला की भजी हा प्रकार घरोघरी होतो. तर आज आपण मान्सून स्पेशल आणि लोणावळा स्पेशल अशी खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी कॉर्नची भजी बनवणार आहोत. ही भजी बनवताना तुम्ही कॉर्न फुटतील ह्याची अजिबात काळजी करू नका. आपण एक छोटीशी ट्रिक वापरून आणि कॉर्नचे दाणे हाताने न काढता डायरेक्ट सुरीने काढून सोप्या पद्धतीने ही कॉर्नची भजी बनवणार आहोत. चला तर मग बघूया ही भजी मी कशी बनवले. त्यासाठी मी कॉर्न घेतलेले आहेत. कोथिंबीर, कांदा, अद्रक, लसूण, मिरची, बेसन, तांदूळ, जिरं, हिंग, गरम मसाला आणि हळद असं सगळं घेतलेलं आहे. आता मी अद्रक, लसूण आणि मिरची खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. खलबत्त्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची कुटून घेतल्यामुळे काय होतं की ते असं दरदरं वाटलं जातं. त्याच्यामुळे भजीला अप्रतिम अशी चव येते. मिक्सरपेक्षा खलबत्त्याची चव खूपच छान लागते. त्याच्यामुळे अद्रक, लसूण, मिरचीची ही पेस्ट मिक्सरमध्ये न करता एकदा खलबत्त्यामध्ये चेचून बघा. तुमची भजी अतिशय चांगली लागेल. हे चेचत असताना त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरंही घातलंय आणि हे सगळं आपण छान बारीक चेचून घेणार आहोत. आता हे ठेचून झाल्यानंतर आपण कांदा उभा कापून घेणार आहोत. आता मी इथे 2 कॉर्न वापरणार आहे. तर त्याच्यासाठी मी एक मोठा कांदा वापरला आहे. कांदा जास्त घ्यायचा नाही, नाहीतर भजी कांद्याची आहे का कॉर्नची आहे हे समजणार नाही. म्हणून कांदा हा थोडासाच कॉर्नपेक्षा कमीच घ्यायचा. आणि कांदा का घ्यायचा? कांद्यामुळे भजीला खुसखुशीतपणा येतो. कांदा तळला की तो असा छान कुरकुरीत बनतो. त्याच्यामुळे भजीला अजूनच चव येते. म्हणून मी हा असा उभा चिरून कांदा घालणार आहे. कांदा आपण उभा कापून झाला की मी कोथिंबीर कापून घेणार आहे आणि मग सगळं छान मिक्स करून घेणार आहे. इथे मी कांद्यासोबत थोडंसं मीठ घातले. थोडंसं म्हणजे भरपूरच घातले, जेवढं भजीला लागणार आहे तेवढं. आणि मग ते चांगलं मिक्स करून घेतले. तर मी असं का केलं की मीठ घातल्यामुळे काय होतं की कांद्याला छान पाणी सुटतं. मग आपल्याला एक्स्ट्राचं पाणी ह्याच्यामध्ये घालायला लागत नाही. जर आपण असं वेगळं पाणी त्याच्यामध्ये घातलं तर भजी कुरकुरीत होणार नाही. ती अशी ओली होईल, अशी एकदम मऊ मऊ होईल. मग ती मऊ होऊ नये म्हणून मी कांद्यात मीठ घातलं आणि तेच पाणी सुटेल त्यातच आपण बेसन आणि तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत. आता मी काय करते, मके घेतलेले आहे, त्याची साल काढून त्यांना धुवून घेतलेलं आहे आणि मग सुरीच्या साहाय्याने हे मक्याचे दाणे घेणार आहे. आता हे असे मक्याचे दाणे काढल्यामुळे काय होतं की त्याच्यातली वाफ जायला त्याला जागा मिळते आणि ते तेलामध्ये गेल्यावर फुटत नाहीत. त्याच्यामुळे कॉर्नची भजी करताना भीती वाटत नाही. नाहीतर असे जर अख्खे आपण कॉर्न तळायला घेतले तर ते फुटू शकतात. त्याचं तेल आपल्या तोंडावर उडू शकतं. त्याच्यामुळे हाताने कॉर्न न काढता आपण डायरेक्ट सुरीनेच काढणार आहोत. म्हणजे एकतर ही प्रोसेस सोपी पण होते आणि झटपट पण होते. चला तर मग बघूया पुढे मी काय करते.
ज्या भांड्यामध्ये मी सगळं मिश्रण काढून घेतलं होतं ते झालं छोटं, तर त्यात मी तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ घातलं तर ते जागा होणार नाही, मिक्स करायला छान मिक्स करायला मिळणार नाही. म्हणून मी मोठ्या वाडग्यामध्ये हे सगळं काढून घेतलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये हिंग, हळद आणि थोडासा गरम मसाला घालून घेणार आहे. किचन किंग मसाला घातला तरीही चालेल. मग आपण ह्याच्यामध्ये 1 मोठी वाटी इतकं बेसन घालणार आहोत आणि अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की कांद्याला पाणी सुटल्यामुळे आपल्याला हे मिक्स करताना अजिबात पाणी घालावं लागलं नाही. इथे थोडंसं मीठ चेक करून घ्यायचं. जर कमी वाटलं तर थोडंसं ॲड करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान मिक्स करायचा. इथे मी थोडासा चाट मसालासुद्धा घातला आहे. चाट मसाल्यामुळे भजीला खूप छान चव येते. आता आपण सगळं छान मिक्स करून झालं की मी एका बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये मी आधी थोडासा कॉर्न घालून बघणार आहे की छान तो बुडबुडे येत आहेत का त्याला. बुडबुडे आले म्हणजे समजायचं की तेल छान तापलेलं आहे आणि शिजलंय. हे कसं समजायचं? हे भजीच्या बाजूला भरपूर सारे बुडबुडे दिसतात, ते थोडे कमी होतात. ते कमी झाले का समजायचं की आपली भजी छान शिजलेली आहे. आणि भजी घातली का लगेच दुसऱ्या मिनिटाला परतायला जायचं नाही, नाहीतर ती फुटेल. थोडा वेळ द्यायचा, बुडबुडे कमी होऊ द्यायचे, ती सेट होऊन द्यायची. मगच आपण भजी परतून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान शिजवून घेणार आहोत आणि मग एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली कॉर्नची भजी बनवून तयार आहे. गरमागरम चायसोबत आपण ही भजी सर्व करणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच.